नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि सगळ्यात महत्त्वाचा अपडेट जो विद्यार्थी वाट बघत होते, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आता लागलेली आहे. तुम्ही बघू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा पोर्टलमध्ये जाऊन तुम्ही बघू शकता. तर चला आता आपण बघूया मेरिट नंबर तुम्ही कसा बघणार आहात आणि त्याचे कुठे-कुठे मेरिट लिस्ट लागले. आता तुम्ही ह्या होम पेजवरती आलात, की तुम्हाला इथेच लिंक दिसते. इथं पूर्ण लिस्ट आहे डाउनलोडसाठी तुम्हाला. तुम्ही एच-एस-सीचे असाल तरी तुम्ही महाराष्ट्र स्टेट किंवा ऑल इंडियाची डाउनलोड करू शकता. तुम्ही जर टेक्निकल व्होकेशनलवाले असाल तर तुम्ही इथनं ग्रुप 2 जे आहे आय-टी-आयवाले असतील तर तुम्ही इथनं तुमचे मेरिट लिस्ट डाउनलोड करू शकता. ही आहे वर्किंग प्रोफेशनलची आणि दुसरी जी आहे ती आहे तुमच्या नॉन वर्किंग प्रोफेशनलची. ह्या दोन्ही मेरिट लिस्ट तुम्हाला इथं पाहायला मिळतील. ज्या विद्यार्थ्यांचे ज्यांनी फॉर्म भरले होते, 2-2 फॉर्म भरले होते किंवा काही प्रॉब्लेममुळे त्यांचे आयडी जे ब्लॉक केले ते तुम्हाला इथे दिसतील. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना मेरिट लिस्ट बघता येणार नाही त्यांना इथनं तुम्ही बघा तुमचा कोणता फॉर्म ॲक्टिव्ह आहे आणि कोणता फॉर्म ब्लॉक केलेला आहे ते तुम्हाला बघायला मिळेल. इथं तुम्ही क्लिक करा. तुम्ही जा इथं पूर्ण ज्या इन्स्ट्रक्शन्स दिल्या त्या वाचून घ्या, की 29 तारखेपर्यंत ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांचे नावं सगळ्यांचे मेरिट लिस्टमध्ये आहेत. तुम्ही स्वतःच्या नावाची खात्री करून घ्या. जे तुम्ही एंट्री केलेला डेटा आहे पूर्णपणे म्हणजे त्याच्यामध्ये पात्रता गुण असतील, जेंडर असेल, आरक्षणासंबंधीचे जे काही तपशील तुम्ही भरले असते पूर्णपणे तुम्हाला चेक करायचे. यामध्ये तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटला त्याच्यामध्ये तर तुम्हाला 1 ते 3/8च्या दरम्यान तुम्हाला तुमच्या जसा तुम्ही फॉर्म भरला असेल, ई-स्क्रुटिनीने भरला असेल तर ई-स्क्रुटिनीद्वारे आणि जर तुम्ही फिजिकल स्क्रुटिनीने भरला असेल तर फिजिकल स्क्रुटिनीद्वारे तुम्हाला काय करायचं आहे, ग्रीव्हन्सेस टाकायचे आहेत. सिंपल आहे. तुमचा इथं तो पूर्ण आयडी टाका, तुमची डेट ऑफ बर्थमधली डेट सिलेक्ट करा, मंथ सिलेक्ट करा, इयर सिलेक्ट करा आणि कंटिन्यू म्हणा. तुम्हाला तुमच्यासमोर तुमचा मेरिट नंबर येईल. तुमचे सगळे मेरिट नंबर्स तुम्हाला दिसतील. तर दुसरं असं की तुम्ही जर जसं आपण पहिल्याच याच्यामध्ये बघितलं, स्लाईडवर बघितलं, की इथं कन्सॉलिडेटेड लिस्ट पण तुम्हाला अवेलेबल आहे. तुम्ही त्या डाउनलोड करून पूर्ण बघू शकता. तर ती ही तर तुम्ही इंडिव्हिज्युअली बघणारच आहात. आता ही लिस्ट जी आहे महाराष्ट्र स्टुडंटची, नॉन वर्किंग प्रोफेशनलची, तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला कॅन्डिडेट इथं तुमचं ॲप्लिकेशन आय डी असेल, नाव असेल, जेंडर असेल, त्याच्यानंतर तुमचा टाईप, कोणत्या टाईपचे तुम्ही कॅन्डिडेट, महाराष्ट्र टाईप ए, महाराष्ट्र टाईप बी असे असेल. त्याच्यानंतर तुमचे क्वालिफाईंग एक्झाम, तुम्ही ज्या एक्झामनं क्वालिफाय झालेला आहात त्या क्वालिफाईंग एक्झामिनेशनचे मार्क्स तुम्हाला तिथं असतील. त्याच्यानंतर ज्यांचे मार्क्स समान असतील त्यांचा पुढे त्यांचा क्रायटेरिया लावण्यासाठी पुढे काय असतं, ते एस-एस-सीचे मार्क्स पण घेतलेले आहेत. म्हणजे ह्या 2 विद्यार्थ्यांमध्ये समान मार्क्स आहेत. म्हणून कुणाला पुढे चाल द्यायची तर ज्याला एच-एस-सीला मॅथमॅटिक्सला जास्त मार्क आहेत तो वरती येणार. ठीक आहे. ह्याच्याप्रमाणे सायन्सचे, इंग्लिशचे बाकीचे मार्क्स तुम्हाला दिसतील. कॅटेगरी इथे दिसेल. कॅटेगरीमधला त्याचा नंबर तुम्हाला इथं दिसेल. जनरल आणि हा झाला स्टेट जनरल मेरिट नंबर. हा काय झाला, स्टेट लेवल जनरल मेरिट नंबर हा तुमचा झाला. हा कॅटेगरी लेवलचा तुमचा नंबर झालेला आहे. त्याच्यानंतर पी-डब्ल्यू-डी डिफेन्स आहे का नाही, त्याच्यानंतर त्यांचे मेरिट नंबर्स, मायनॉरिटीचा काय टाईप आहे, ई-डब्ल्यू-एस आहे की नाही, ई-डब्ल्यू-एसचा नंबर आणि फिमेलमधला त्यांचा नंबर. आता एखादा विद्यार्थी असेल एस-सी-बी-सीचा तर त्याने बघितलं त्याचे नंबर तर त्याला हा एक नंबर मिळेल, तो दुसरा असेल. त्याच्यानंतर त्याच्या कॅटेगरीमध्ये तो दुसरा असेल, कॅटेगरीचा पण त्याला मेरिट नंबर मिळेल. त्याच्यानंतर आणि फिमेल असल्यामुळे फिमेलचा पण त्यांना एक मेरिट. एवढे मेरिट नंबर तुम्ही ज्यावेळेस इंडिव्हिज्युअल बघणार आहात त्यावेळेस तुम्हाला तुमच्या कॅटेगरीप्रमाणे मेरिट नंबर पाहायला मिळतील. चला आपण हे बघितलं. त्याच्यानंतर एक दुसरं याचं बघूया की आय-टी-आयवाले बघूया, कोर्सेसवाले. त्यांचं कसं आहे तर नॉन वर्किंग प्रोफेशनल त्यांचंही सेम तसंच आहे. तुम्हाला हे दिसेल, आय-टी-आयचा कोर्स तुम्हाला दिसेल. बाकीची इन्फॉर्मेशन वरच्या मेरिट लिस्टप्रमाणे सेम आहे. त्याच्यानंतर क्वालिफाईंग एक्झामिनेशन, त्याच्यानंतर सेम एस-एस-सीचे मार्क्स, बाकीची इन्फॉर्मेशन सेम वरच्या मेरिट लिस्टप्रमाणेच असेल. तुम्ही इंडिव्हिज्युअल बघितली तर तीही तुम्हाला तिथे बघायला मिळेल. आणि ज्या विद्यार्थ्यांचे आय-डी ब्लॉक झालेले त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जर 2 फॉर्म भरले असतील तर तुमचा ह्यातला बघा की ब्लॉक कोणता केला आहे आणि ॲक्टिव्ह कोणता आहे. आणि याच तुम्हाला मग जो ॲक्टिव्ह आहे त्यानंच तुम्हाला तुमचा इंडिव्हिज्युअल हे बघायला लागेल, मेरिट बघायला लागेल. आता नेमकं महत्त्वाचा प्रश्न की आता पुढे काय झालं, मेरिट लागला तर हां पुढे काय करायचं. तर ही फक्त प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. जर तुम्ही चेक करा, सगळी माहिती बरोबर असेल तुमची, काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम वाटत नसेल तुम्हाला, तर तुम्ही काय करा, फायनल मेरिट लिस्टची वाट बघा. कारण फायनल मेरिट लिस्ट लागल्याशिवाय आपली ॲडमिशन प्रोसिजर पुढे किंवा कॅप राऊंडची प्रोसेस सुरू होत नसते. आता आणि जर काही माहितीमध्ये तफावत आहे, गफलत झाली, डॉक्युमेंट नव्हतं, आता आलंय, मार्क टाकताना चुकले, जे काही तुम्हाला करेक्शन करायचे आहेत आत्ताच करून घ्या. ह्याच्यानंतर करेक्शन संभव होणार नाहीत. त्याच्यामुळे डॉक्युमेंट नव्हतं, डॉक्युमेंट आलं, एखाद्या कॅटेगरीचं डॉक्युमेंट नव्हतं, कॅटेगरी चेंज केली होती, नॉन क्रिमिलेअर नसल्यामुळे ओपन केलं होतं, आत्ता आहे, तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही आत्ता करून घ्यायच्या
आहेत. अ, थोड्या वेळाने आपण बघूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, की तुमचं जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे तिचं एनालिसिस, की मागच्या वर्षी काय स्थिती होती आणि यावर्षी काय स्थिती आहे. म्हणजे तुम्हाला थोडंसं ऑप्शन फॉर्मसाठी सोपं जाईल किंवा फायनल मेरिट लिस्ट आल्यानंतरही आपण त्याच्यावर डिस्कशन करणारच आहोत. थांबूया इथे, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.